ते आता बघूया आता ती शरद पवारांना मिळालेली आहे तुतारी. शरद पवारांना मिळालेली आहे तुतारी. बघूया गावागावाची गीते ऐकणार आहे म्हातारी. तुतारी मिळालेली आहे. सिमोल चांगला आहे त्याला. सिमोल मिळालेलं आहे ते चांगली सिमोल आहे. पण यांच्या दुकानमुळं जर ते त्यांचं घड्याळी गेलं आणि यांचा दुकानी गेला काय बीजेपीमुळं गेला असा आरोप आहे तो चुकीचा आहे. या नेत्याने यांना आमदार सांभाळता आले नाही. उद्धव ठाकरेंना आमदार सांभाळता आले नाही आणि त्यामुळं तर पवार साहेबांनी सुद्धा इंडियाबरोबर यायला हवं होतं. एकदा पवार साहेब हे जनसंघाला घेऊन त्यांनी तर सरकार बनवलं होतं. उद्धवचं सरकार बनवलं होतं. त्यावेळेला पवार साहेब हे मुख्यमंत्री होते आणि पुढचे जनसंघाचे वाढवाणी आणि उत्तमराव पाटील त्यामध्ये मंत्री होते. पवार साहेबांनी एवढा देश गतीनं पुढे चाललेला आहे आणि जे लोक सत्तेत राहिलेले आहेत त्यांनी सारखी विरोधकांवर आग पागल करणं बरोबर नाही आहे. त्यांनी आपला अनुभव लक्षात ठेवला पाहिजे. सरकारच्या काय मर्यादा असतात ते लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं बोललं पाहिजे. पण असं होत नाही. प्रत्येक विषयावरती राजकारण केलं जातं आणि पवार साहेबांच्याबद्दल मला आदर आहे. आम्ही दिल्लीमध्ये भेटत असतो. आम्ही त्यांचे त्यामुळं मला असं वाटतं की हे जे सिम्बॉल त्यांचं गेलेलं आहे त्याला तेच जबाबदार आहे. जर पवार साहेब जर एनडीएसोबत आले असते तर पक्षामध्ये कुठून नव्हती. तर उद्धव ठाकरे अगोदरच आमच्यासोबत आले असते तर कुठूच नव्हती. उद्धव ठाकरेने आम्ही एकत्र असतो तर सगळे जर पुन्हा अजितदादा आमच्याला आले नसते आणि आमच्याला घेतलंही नसतं. त्यामुळं अजितदादा स्वतः आलेले आहेत. अजितदादामध्येच ते हे सगळं आमदारांमध्ये होती जायला पाहिजे. ठीक आहे. तर आता आमची ताकद आहे मोठी. आम्हाला महाराष्ट्रामध्ये 45 बरीच जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि 3 जागा त्याने घ्याव्यात. 1 जागा काँग्रेसला, 1 जागा शिवसेनेला आणि 1 जागा राष्ट्रवादीला. त्या 3 जागा त्यांना मिळतील. बाकी 45 जागा आम्हाला मिळतील असा आम्हाला विश्वास आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.